नमस्कार मित्रांनो, मी भरत बोडके आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जनरल रजिस्टरमध्ये माहिती कशी भरावी आणि जनरल रजिस्टरचा वापर कसा करावा ते. सर्वप्रथम आपण फाईल ओपन करून घेऊया. हे बघा, जनरल रजिस्टर फोल्डरमध्ये मी इयत्ता वाईज जनरल रजिस्टर बनवलेलं आहे. ते का बनवले याचं कारण मी तुम्हाला पुढे नक्की सांगेल, परंतु आता आपण इयत्ता पहिलीचं रजिस्टर ओपन करूया. सीट ओपन केल्यानंतर इथे टॉपला एक वॉर्निंग येते, सिक्युरिटी वॉर्निंग, ऑटोमॅटिक अपडेट ऑफ द लिंक हॅज बीन डिसेबल. इथे ऑप्शनवर क्लिक करून एनेबल धिस कंटेंट अँड देन ओके, देन कंटिन्यू हा पर्याय निवडा. याचं कारण असं आहे की या शीटला काही लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंक अपडेट होण्यासाठी हा मेसेज येतो. तर हे बघा, नवीन नमुन्याप्रमाणे इथे पूर्ण जनरल रजिस्टर आपण तयार केलेलं आहे. सर्वप्रथम डॅशबोर्ड या शीटवर आपण जाऊया. इथे आपल्या शाळेची प्रायमरी माहिती आपल्याला भरणं अपेक्षित आहे, जसं वर्ष, शाळेचं नाव, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, आपलं वर्ग शिक्षकाचं नाव, शिकवत असलेला वर्ग, पटसंख्या, ही आवश्यक माहिती निळ्या कलरमध्ये जी काही माहिती आहे ती सगळी तुम्ही तुमची माहिती भरून घ्या. यानंतर इथे 3 जे सर्कल आहे हे हायपरलिंक केलेले आहे. जसे की जर मला जनरल रजिस्टर बघायचे तर मी जस्ट जनरल रजिस्टरवर क्लिक करेल, जनरल रजिस्टरचं पेज ओपन होईल. परत डॅशबोर्ड जाऊया. जसं बोनाफाईड पाहिजे असेल तर बोनाफाईड क्लिक केलं की बोनाफाईडवर, होम पेजवर क्लिक केल्यावर परत होम पेजवर येईल. तर सर्वप्रथम आपल्याला या सीटमध्ये जनरल रजिस्टरमध्ये सर्व माहिती आपल्याला एकदा भरायची आहे. पहिल्याच कॉलममध्ये अनुक्रम नंबर, त्यानंतर जनरल रजिस्टर, नंतर विद्यार्थ्याचा ID, त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर. नवीन नमुन्याप्रमाणे ही सगळी रकाने इथे मी फिलअप केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 2-3 अडचणी अशा येतील की आधार कार्ड या कॉलममध्ये मी लिमिटेशन लावलेलं आहे, डाटा व्हॅलिडेशन लावलेलं आहे आणि यामुळं इथे फक्त 12च अंक एंटर होतील. 12 अंकापेक्षा जास्त किंवा कमी अंक एंटर होणार नाही. जसे की मी इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि देन एंटर म्हटलं तर हा वैध आधार नंबर नाही, अंक पुन्हा तपासा असा एक मेसेज येईल. इथे तुम्ही कितीही ट्राय केलं तरी इथं या एक अंक कमी भरू शकत नाही आणि जास्तही भरू शकत नाही, म्हणून प्रॉपर आकडे इथं भरणं आपल्याला अपेक्षित आहे. काही कारणास्तव आपल्याला जर हे डाटा व्हॅलिडेशन काढायचं असेल तर हा पूर्णच्या पूर्ण कॉलम सिलेक्ट करा. त्यानंतर डाटा या टॅबमध्ये जाऊन डाटा व्हॅलिडेशनवर क्लिक करा. इथे डाटा व्हॅलिडेशनवर परत एकदा क्लिक करायचं आणि इथे एनी व्हॅल्यू म्हटलं, एनी व्हॅल्यू अँड देन ओके असं म्हटल्यानंतर याचं व्हॅलिडेशन निघून जाईल आणि तुम्ही इथं मात्र किती अंक भरू शकतात. पण असं करू नका जेणेकरून आपला आधार कार्ड नंबर चुकणार नाही, यासाठी हे व्हॅलिडेशन केलेलं आहे. अर्थात डाटा व्हॅलिडेशन कसं आणि कुठं वापरावं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की याचा फायदा काय आहे. विद्यार्थ्याचा ID नंबर, यामध्ये देखील आपणास एक अडचण येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्याचा ID नंबर साधारणतः 18 डिजिट असतो. हा 18 डिजिट टाकल्यानंतर शेवटचा अंक ॲटोमॅटिकली राऊंड होतो, अशी एक अडचण साधारणतः सीटमध्ये येते. पण हा एक्सेल सीटचाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा ID नंबर टाकताना शेवटचा जो अंक आहे त्याला स्पेस द्या, तरच तो प्रॉपर दिसेल. एरवी तो राऊंडमध्ये दिसेल. जसे की शेवट जर 0001 असेल आणि तुम्ही त्या घरातनं बाहेर आले की त्यानंतर मात्र तो परत 0 झालेला असेल. म्हणून शेवटच्या अंकाच्या अगोदर एक स्पेस द्या आणि नंतर 1 2 3 4 जो काही नंबर असेल तो टाका. त्यानंतर इथे आईचं नाव, जन्मतारीख, जन्मतारखेत देखील इथं सगळं फॉर्मॅट सेट केलेला आहेच. मात्र जर काही कारणास्तव तुम्हाला ही जन्मतारीख वेगळ्या फॉर्मॅटमध्ये अपेक्षित असेल, जसे की 10/2/2009, तर तुम्हाला ही जन्मतारीख 10 फेब्रुवारी 2009 अशी अपेक्षित असेल.
किंवा काही वेळा तुम्ही हे सॉफ्टवेअर तुमच्या पी सीमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर अगोदर महिना दिसेल आणि नंतर तारीख दिसेल असं पण होऊ शकतं जर तुमच्या एक्सेलचा सेटअप तसा असेल तर. तर अशा वेळीच जन्मतारखेचा जर प्रॉब्लेम आला तर याला देखील ह्या कॉलमला पूर्ण सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, त्यानंतर फॉर्मॅट सेलमध्ये जा, त्यात डेट या ऑप्शनवर जायचं आणि इतर डेटचे भरपूर प्रकार आहे, त्यात तुम्हाला जो प्रकार अपेक्षित आहे त्याला ओके म्हणा. त्या पूर्ण कॉलममध्ये तारीख टाकल्यानंतर त्याचा सेटअप ऑटोमॅटिक चेंज झालेला असेल. त्यानंतर धर्म, जात आणि संवर्ग याच्यासाठी मी ड्रॉपडाऊन लिस्ट तयार केलेली आहे. जसं धर्म या कॉलममध्ये क्लिक केल्यानंतर इथे एक छोटासा ॲरो येतो आहे, यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे धर्म दिसतात. जात या राखान्यामध्ये परत हा एक छोटासा ॲरो, यावर क्लिक केल्यावर इथं बऱ्याचशा जातींचा उल्लेख दिसतोय आणि संवर्गामध्ये देखील इंग्लिशमध्ये संवर्ग टाकलेले आहेत. जर यामध्ये आपणास काही बदल करायचा असेल, आपल्याकडे जर वेगळ्या कास्ट किंवा संवर्ग असतील तर या शीटमध्ये अगदी शेवटी आवश्यक वाटल्यास माहिती भरा हे एक शीट मी बनवलेलं आहे. इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अजून जो काही धर्म तुम्हाला इथे ॲड करायचा तो खाली लिहिला की ऑटोमॅटिक तिकडे ॲड होईल. जात या राखान्यात देखील इथं खाली तुम्ही तुमच्याकडे ज्या ज्या जाती असतील त्यांचा उल्लेख करा, त्या तिकडे दिसतील. संवर्ग तर हेच येतील, अजून काही असले तर तुम्ही ते देखील ॲड करू शकतात. आणि ह्या जाती जर तुमच्याकडे नसतील तर यांच्या जागी तुम्ही तुमच्या कडच्या जातींचा उल्लेख करण्यास हरकत नाही, कारण इथं जर खाली तुम्ही जातींचा उल्लेख केला तर ह्या प्रत्येक ड्रॉपडाऊनमध्ये ह्या सर्व जाती दिसत जातील. म्हणून अगदी कानडी समाजाचे लोक जर तुमच्याकडे नसतील तर कानडीऐवजी तुमच्याकडे जो समाजाचे असतील ती कास्ट इथं लिहा, जेणेकरून ड्रॉपडाऊन लिस्ट देखील खूप मोठी होणार नाही. परत एकदा आपण जनरल रजिस्टरमध्ये जाऊया. त्यानंतर जन्माचं ठिकाण, गाव, तालुका, जिल्हा असं लिहून घ्या. येथे एक छोटीशी ट्रिक तुम्हाला असं सांगतो की मी हे वारंवार लिहिण्यासाठी जसे की गाव बहुतांशी सर्व मुलांचे जन्मगाव, तालुका आणि जिल्हा 90% सेम असतो, तर दरवेळेस प्रत्येक राखान्यामध्ये हे लिहायची गरज नाही. एकदा लिहिल्यानंतर इथे राईट साईडला प्लसचं चिन्ह येईपर्यंत कर्सरण्या याला लेफ्ट क्लिक करून राईट क्लिक करून ड्रॅग करा, जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत ही नावं ही जातील. जसे की मी इथं पिंपळे या इथे प्लसचं चिन्ह आल्यानंतर ड्रॅग करतो, पिंपळे गाव खाली सुद्धा ऑटोमॅटिक लिहिलं जाईल, प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर शाळेत दाखल तारीख ही सुद्धा लिहावी लागेल. इयत्ता देखील इथे ड्रॉपडाऊन लिस्टद्वारे मी ॲड केलेले आहेत 8वीपर्यंत. विद्यार्थ्याचा बँकेचा खाते नंबर इथं लिहा. इथे देखील इथे मात्र मी ड्रॉपडाऊन लिस्ट लावलेली नाही, कारण काही बँकांची खाते नंबर 10 अंकी असतात, काही बँकांचे खाते नंबर हे 11 अंकी असतात, म्हणून इथे मात्र मी ड्रॉपडाऊन लिस्ट टाकलेली नाही. पालकाचा मोबाईल नंबर इथे पुन्हा ड्रॉपडाऊन लिस्ट टाकलेली. इथे तुम्ही मॅक्झिमम 10चा अंक टाकू शकतात, 9 देखील टाकू शकत नाही आणि 11 देखील टाकू शकत नाही. मुलाचा दारिद्र्य रेषेचा नंबर जर आपल्यास माहीत असेल तर तो देखील इथे लिहून घ्या, जेणेकरून ह्या जनरल रजिस्टरच्या पेजची एक प्रिंट काढून आपण आपल्या दैनिक हजेरीत जर चिटकवली तर सगळ्या मुलांची कुठलीही माहिती आपल्याला काही मिनटामध्ये उपलब्ध होते. यासाठी आपल्याला जनरल रजिस्टर बघण्याची गरज नाही. त्यानंतर या सीटमध्ये शेवटचा जो भाग आहे हा साधारणतः शाळा सोडल्यानंतरचा भाग आहे. ज्यावेळेस आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला द्यायची वेळ येईल त्यावेळेस हे रकाने भरणं अपेक्षित आहे. अर्थात आता आपण तरी प्रिंटेड शाळा सोडल्याचे दाखले देत नाही, मात्र याला तुमच्याकडे जर हे शक्य असेल प्रिंटआउट देऊन जर LC द्यायचं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे सर्व रकाने भरून शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकतात. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर एकदा डॅशबोर्डवर जाऊया आपण आणि त्यानंतर बोनाफाईडवर क्लिक करू. बोनाफाईडच्या पेजवर येऊ. ह्या बोनाफाईड पेजमध्ये तुम्हाला कुठेही काही करायचं नाही, फक्त विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक इथं या रकान्यामध्ये लिहायचं. इथं एक इनपुट मेसेज आलेला दिसतो बघा, ही पूर्ण शीट लॉक केलेलं आहे. इथं कुठेही तुम्ही काहीही लिहू शकत नाही, तुम्हाला वाटलं तरी तुम्ही लिहू शकत नाही. फक्त हजेरी क्रमांक इथे या घरामध्येच फक्त तुम्ही हजेरी नंबर लिहू शकतात आणि तो हजेरी नंबर लिहिल्यानंतर त्या मुलाचं बोनाफाईड विथिन सेकंड तयार झालेला असेल. त्यासाठी फक्त विद्यार्थ्याचा हजेरी नंबर मुलाला विचारणं गरजेचं आहे
आणि मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ज्या इयत्तावर जनरल रजिस्टर बनवले आहे त्याचं कारण हेच आहे की कुठली मोठी शाळा जर असेल आणि त्यांना आपला कमीत कमी वेळामध्ये जर बोनाफाईड द्यायचे असतील तर त्या वर्गातल्या मुलाला त्याची इयत्ता आणि हजेरी नंबर विचारला की आपल्याला बोनाफाईड लगेच देणं शक्य होईल. याप्रमाणे बोनाफाईड आपल्याला देता येईल. हे जसं आता इथे एक उदाहरण दाखल म्हणून आपण हजेरी क्रमांक 5 टाकूया आणि एंटर म्हणूया. खाली पूर्ण डाटा चेंज झालेला असतं. त्याचा आय डी क्रमांक इथं 0 आलेला आहे कारण मी तिकडे टाकलेला नाही. तिकडे टाकल्यानंतर विद्यार्थी आय डी क्रमांक पण इकडे येऊन जाईल. आधार कार्ड नंबर देखील इथं तिकडे नसल्यामुळे आलेला आहे. बाकी सर्व माहिती आलेली आहे. हे बोनाफाईड तुम्ही किती तारखेला दिलं आणि वेळ, त्याची वेळ आणि तारीख ही ॲटोमॅटिक इथे येईल. ज्यावेळेस तुम्ही याची प्रिंटआउट काढाल त्यावेळेस ती वेळ आणि ती डेट इथं ॲटो जनरेट होते. यानंतर परत एकदा होम पेजवर येऊया. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळा सोडल्याचा नवीन फॉर्मॅटनुसार हा इथे शीट तुम्हाला रेडी झालेली दिसेल. इथे देखील तुम्हाला जनरल रजिस्टरच्या ठिकाणी त्या मुलाचा फक्त जनरल रजिस्टर नंबर टाकायचा आहे. जनरल रजिस्टर नंबर टाकल्यानंतर त्या मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला तयार झालेला असेल. इथे एक छोटीशी विंडो बनवून मी ठेवलेली. इथे मी लवकरच QR कोड इन्सर्ट करण्याचा एक मी याच्यामध्ये अपडेशन करणार आहे, जेणेकरून आपल्याला ही सध्या तरी प्रिंट करून शाळा सोडल्याचा दाखला देण्याची परवानगी नसल्यामुळं या दाखल्याची सत्यता 100% करण्यासाठी आपण जनरल रजिस्टरचा एक फोटो बनवून त्याचा QR कोड इथे टाकणार आहोत, जेणेकरून हा दाखलाचं जे व्हॅलिडेशन आहे हे 100% करेक्ट राहील. त्यानंतर मात्र आपण याची कॉम्प्युटर प्रिंट शाळा सोडल्याच्या दाखल्याची देऊ शकतो. अशा प्रकारे हे जनरल रजिस्टर आहे. यामध्ये हे सगळे चेंजेस केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून तुम्ही जे काही बदल केले ते सेव्ह करा आणि त्यानंतर क्लोज करा. त्यानंतर हे जनरल रजिस्टर याचेच मी 5 भाग केलेले आहे. तुम्हाला यात जर काही बदल करावा असा वाटला तर एका सीटमध्ये करा आणि त्याचीच कॉपी आणि त्याच सीटमध्ये परत पेस्ट करा. परत 5 इयत्तावर जनरल रजिस्टर तयार झालेले असतील. आणि अशा प्रकारे एक महत्त्वाची गोष्ट यात सांगायची राहून गेली अशी की जनरल रजिस्टर सर्वात प्रथम आपल्याला हेच पेज भरायचं आहे. या पेजच्या आधारेच आपण मी जे काही शाळेची सॉफ्टवेअर बनवलेली आहेत त्या सॉफ्टवेअरवर वारंवार लागणारा डाटा तुम्हाला प्रत्येक वेळेस नव्यानं लिहायची गरज नाही. इथे ह्या जनरल रजिस्टरमध्ये एकदा माहिती लिहिल्यानंतर जर समजा आपल्याला विद्यार्थ्यांची नावं परत कुठंतरी घ्यायची, जसं की हजेरीमध्ये घ्यायची, मी रेडीमेड हजेरी पण यात बनवलेली आहेच आहे, तर इथे मुलं सरळ सिलेक्ट करा. राईट क्लिक करून त्याला कॉपी म्हणा आणि करायचं तिथं मात्र पेन एक नवीन डायरेक्टली पेस्ट करू नका. पेस्ट स्पेशल फक्त व्हॅल्यूजवर क्लिक करून पेस्ट म्हणा, जेणेकरून जेणेकरून माहिती लिहावी लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन दिसते यावर सबस्क्राईब करा.